आपल्याकडला हा गावरान ससा. चला म्हणलं बघू ह्या सस्यासोबत सोडून. ते गेल्या गेल्या त्याला वाटायला ह्याची आईच आहे काय की ती दूध प्यायलाच बघायला लागलं. माडीचं लक्ष लांबून होतंच की हे मोठे ससे ह्या बारक्या सस्याला काय हानी पोचू नये म्हणून. पण ते ससं तिकडं आधीच होईना गेलं. ते माझ्याकडेच यायला लागलं. मी व्हिडिओ काढू लागलो, माझ्या पैसे यायला लागलं. पण म्हणलं हे काय बरोबर नाही, कारण की त्याला निसर्गात राहायचं आहे. पुन्हा त्यांच्यापासून पुन्हा ते माझ्याकडेच यायला लागलं, कारण की त्याला असं वाटायला लागलं की हेच आपल्या जवळचं आहे. आता ही सवय बरी नाही, पण भारी वाटलं. पप्पी घेतली एक त्याची, असं मन असं भरून आलं, भारी एकदम वाटलं. त्याचा तिकडं मी ओढ द्यायला लागलो तिकडं, पण त्याला कळून चुकलं की हे आपली आई वडील काय नाही तर आपण खाऊ घालतो, म्हणजे समजा ते साहजिकच ते आपल्यालाच आई वडील समजायला लागलं. चला म्हणलं किती सुंदर दिसतंय हे टिक्का वगैरे, भारी एकदम. पण म्हणलं थोडंसं ह्यांच्यासोबतच ठेवावं, जेणेकरून हे जो सवय लागली म्हणजे ते निसर्गात कसं राहायचं हे स्वतः बघून जाईल. पण त्याची ओढ जास्त माझ्याकडेच होती. यायला लागलं, भारी वाटायला लागलं. पण हे भारी वाटणं त्याच्यासाठी चांगलं नाही. म्हणलं ह्यांना आता ह्याच्यासोबतच ठेवावं, जेणेकरून ह्याला स्वतः निसर्गात कसं ढावलायचं हे समजून जाईल. खायला पियला लक्ष आधीमध्ये असतंच आपलं, पण हे कधी कधी ते आई म्हणून त्याला प्यायला बघत आहे. पण आहे लक्ष असतं खाण्यापिण्याविषयी. आज आता इतकं लवकर रिकवर होईल. आता एक दोन दिवसामध्ये आपण ह्याला निसर्गात सोडून देऊ. चला, सध्या एकदम भारी वाटायला पिलू, सुंदर वातावरण. त्याला असं वाटायला की ते आई वडीलच आहेत. काही का असना आनंद तरी आहे. चला, ओके, धन्यवाद.